नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या यूट्यूब चॅनल प्रवेश SSC मध्ये. उम्मीद करतो विद्यार्थी मित्रांनो तुम्ही सगळे बढिया असाल. तुमच्यासाठी एक नवीन अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये घेऊन आलेलो आहे विद्यार्थी मित्रांनो. बार्टी, टार्टी, आरटी, सारथी, महाज्योती. विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला माहिती आहे की स्कोर कार्ड जे आहे ते आलेलं आहे. 11 तारखेपासून 14 तारखेपर्यंत तुम्ही पाहू शकता. ज्या विद्यार्थ्यांनी अजूनपर्यंत तुमचे स्कोर कार्ड पाहिले नसतील तर तुम्ही स्कोर कार्ड पाहून घ्या विद्यार्थी मित्रांनो. त्याला डाउनलोड कसं करायचं त्याचा व्हिडिओ आपल्या चॅनलच्या माध्यमातून पहिलेच दिलेला आहे. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देणार, तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता. किंवा स्कोर कार्ड, बार्टीचे स्कोर कार्ड कसं पाहायचे प्रवेश SSC असं सुद्धा तुम्ही सर्च करू शकता. त्याचबरोबर कट ऑफ किती राहील, खूपसे विद्यार्थ्यांचे प्रश्न होते, सर पर्सेंटाईलनुसार कट ऑफ लागेल या मार्क्सनुसार कट ऑफ लागेल, तर सर सांगा आम्हाला. पण हा व्हिडिओ जो आहे तो एक्झाम ज्यांनी दिली, ज्यांनी CET दिली, फक्त त्या विद्यार्थ्यांसाठी आहे, फालतू विद्यार्थ्यांसाठी नाही. आणि फालतू कमेंटही इथे करू नये. जे फालतू विद्यार्थी असतात ते फालतू कमेंट असतात, त्या विद्यार्थ्यांना रिक्वेस्ट आहे की त्यांनी असे फालतूचे कोणतेही कमेंट करू नये. विद्यार्थ्यांचे हे प्रश्न होते, ते विद्यार्थ्यांचे जे प्रश्न आहे त्याचं सोल्युशन देणे आमचं काम आहे. तर विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला सांगून देतो की आता कट ऑफ किती राहील ते सुद्धा आपण चर्चा करूया. त्याचबरोबर पर्सेंटाईल नुसार लागेल या मार्क्सनुसार लागेल हे सुद्धा आपण. आता काही विद्यार्थ्यांचे प्रश्न होते, सर मला मार्क्स तर चांगले आहे पण पर्सेंटाईल कमी आहेत. कोणाला मार्क्स कमी आहेत तर पर्सेंटाईल जास्त आहे. तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला एक सांगून देतो, काही संस्था असे आहेत, बार्टी पण असते, आरटी, तारटी, सारथी, महाज्योती, काही संस्थातील जे एक्झाम आहेत ते पर्सेंटाईल बेसिसवर जे आहे ते रिझल्ट लावतात. पण काही संस्था जे आहेत ते काही एक्झाम जे आहेत ते मार्क्स बेसिसवर पण लावतात आणि पर्सेंटाईल बेसिसवर पण लावतात. जसं तुम्ही MPSC, UPSC बघू शकता, ते पर्सेंटाईल बेसिसवर राहते. त्याचबरोबर SSC सुद्धा पर्सेंटाईल बेसिसवर, काही भागात ते मार्क्स बेसिसवर आहेत, काही भागात ते पर्सेंटाईल बेसिसवर आहेत. तर ते आता संस्था डिसाईड करते विद्यार्थी मित्रांनो. पण ह्यावेळेस जे आता मोस्ट प्रोबॅबली जे चान्सेस आहेत, 90% जे चान्सेस आहेत विद्यार्थी मित्रांनो ते पर्सेंटाईलवर लागण्याचे आहेत. काही संस्था असू शकतात जे काही जे एक्झाम झाले आहेत त्याचे मार्क्स बेसिसवर पण लावू शकतात, पण 90% चान्सेस आहे की सगळे एक्झाम हे पर्सेंटाईल बेसिसवर लावतील, असं 90% चान्सेस आहे. आणि 10% जे चान्सेस आहे ते मार्क्स बेसिसवर आहे. जर त्यांना वाटलं की मार्क्स बेसिसवर लावायचं तर मार्क्स बेसिसवर लागेल तुमचं रिझल्ट. त्यांना वाटलं की पर्सेंटाईल बेसिसवर लावायचं तर पर्सेंटाईल बेसिसवर लागेल. तर विद्यार्थी मित्रांनो आता मी तुम्हाला सांगून देतो की असे विद्यार्थी जे आहेत ज्यांना कोणाला 60 गुण आहेत पण त्यांचा जो पर्सेंटाईल आहे तो 90+ आहे, 95 आहे, 96 आहे, 97 आहे, 99 आहे. पण काही विद्यार्थी असे आहेत, एका विद्यार्थ्यांच्या कमेंट आलं होतं की सर मला 51 मार्क आहेत पण माझं जे पर्सेंटाईल आहे ते 88 आहे. तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही बघू शकता, कारण वेगवेगळ्या शिफ्टमध्ये पेपर झालेले आहेत, त्यानुसार त्यांनी नॉर्मलायझेशन करून हा जो तुमचा स्कोर आहे तो तुम्हाला प्रसिद्ध केलेला आहे. त्यांच्या जे वेबसाईटवर आहे त्यांनी प्रसिद्ध केलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो. कारण त्यांना ते जे एक्झाम असतं ते एक्झाम लेवलला सेम आणायचं असतं. आता नॉर्मलायझेशन त्यांनी कसं केलं ते तर त्यांना माहीत, कारण त्यांनी एक फॉर्म्युला दिला की ते तुम्हाला किती मार्क्स भेटतात ते तुम्ही काढू शकता. ते फॉर्म्युल्याचे जे लिंक आहे त्याचा सुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला देण्यात आलेले आहे विद्यार्थी मित्रांनो. ते व्हिडिओ सुद्धा तुम्ही पाहून तुमचे मार्क्स कसे काढले आहेत त्यांनी ते तुम्ही काढू शकता. त्याचबरोबर आता विद्यार्थी मित्रांनो की सर आता कट ऑफ जाऊ किती शकते, तर विद्यार्थी मित्रांनो नो डाऊट तुम्हाला 90%, मी पर्सेंटाईलवर सांगत आहे मार्क्सवर नाही, 90% पेक्षा ज्यांना जास्त आहे ते तर लागतीलच. 90%च्या वर पण तुम्हाला दिसेलच. पण तुम्हाला जे मागचे कट ऑफ व्हिडिओ आहेत तिथे तुम्ही पाहू शकता, तिथे विद्यार्थी मित्रांनो 80, 75 असे विद्यार्थी सुद्धा घेतलेले आहेत. आणि जे PWD असतात, ते ऑर्फन जे असतात त्यांच्या कट ऑफ तुम्हाला माहिती आहे त्यांच्या पर्सेंटाईल सुद्धा कमी असते. तिथे तुम्हाला 46 सुद्धा त्यांच्या पर्सेंटाईल तुम्हाला पाहायला भेटणार विद्यार्थी मित्रांनो. 46% सुद्धा असे सिलेक्ट झालेले आहेत. त्याचबरोबर तुम्ही बघू शकता मागचा जो कट ऑफ होता पोलीस भरतीचा, जनरलचा जो कट ऑफ होता तिथे 84 या 82 वर काहीतरी होतं मॅक्सिमम. आणि 54 वर जे कमीत कमी मार्क्सवर लागलेलं हे मार्क्स बेसिसवर होतं. त्याचबरोबर जे फिमेलचं होतं
फिमेलचं जे कट ऑफ होतं ते मॅक्झिमम 54 वर होतं आणि कमीत कमी 4 वर गेलेलं होतं. पण ह्यावेळेस मॅक्झिमम चान्सेस आहे विद्यार्थी मित्रांनो, की पोलीस भरतीचा आणि मिलिटरी भरतीचा सुद्धा जो कट ऑफ आहे तो पर्सेंटाईल बेसिसवर राहू शकते विद्यार्थी मित्रांनो. हे 90% चान्सेस आहे. 10% आता पण ते त्यांच्यावर डिसाईड आहे विद्यार्थी मित्रांनो, पण 90% हे चान्सेस आहेत की तुमचा जो रिझल्ट आहे तो पर्सेंटाईल बेसिसवर राहू शकते. तुम्हाला किती स्कोर आहे ते मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. तुम्हाला काय अडचणी आहेत त्यावर सुद्धा आपण आणखी एक व्हिडिओ बनवू विद्यार्थी मित्रांनो. कारण तुमच्या प्रश्नाचे उत्तर देणं हाच आपल्या चॅनलचा काम आहे विद्यार्थी मित्रांनो. म्हणून तुम्ही जास्तीत जास्त कमेंट करा. कोणाचे मार्क्स वाढले ते सुद्धा मला सांगा. तुमचे मार्क्स किती आहे त्यानुसार तुम्हाला पर्सेंटाईल किती गेला ते सुद्धा सांगा विद्यार्थी मित्रांनो. त्यावर सुद्धा आपण एक परिणाम काढू की कोणत्या पद्धतीने त्यांनी जे आहे पर्सेंटाईल मेथड त्यांनी काढले आहे. कोणाला जास्त मार्क्स असल्यावर बी कमी पर्सेंटाईल, कोणाला कमी मार्क्स असल्यावर पण जास्त पर्सेंटाईल. तर तुम्ही तुमचे स्कोर सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. जेवढं जास्त कमेंट करा, तुमचे मार्क्स कमेंट करा विद्यार्थी मित्रांनो, तेवढं आपण त्याच्या सोल्युशनवर पोहोचूया. अशा प्रकारची अपडेट होती. आणि आणि विद्यार्थी मित्रांनो 80% प्लस जे आहेत ते सुद्धा तुम्ही घाबरू नका. नो डाऊट याच्यापेक्षा कमी पण जाऊ शकते, याच्यापेक्षा जास्त पण. कारण तुम्ही यावर सोचा विद्यार्थ्यांनी भरपूरशे एक्झाम दिलेले आहेत. त्यांचं जर कोणी कोणत्या एक्झाममध्ये सिलेक्शन होते तर ते एक्झाममध्ये ते लोकं सिलेक्ट करत नाही. तर कट ऑफ तिथे डाऊन जाते. तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही तुमची होप सोडू नका जेव्हापर्यंत फायनल रिझल्ट येत नाही. हा एक एक्सपेक्टेड आहे सगळं जे सांगितलं आहे ते एक्सपेक्टेड आहे विद्यार्थी मित्रांनो की 80-90 नो डाऊट 90च्या वर दिसेल तुम्हाला 80 पण दिसेल 80 पेक्षा कमी पण दिसेल विद्यार्थी मित्रांनो. पण तुम्ही टेन्शन घेऊ नका आणि तुमचा स्कोर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा विद्यार्थी मित्र आणि तुमचे प्रश्न असतील ते सुद्धा कमेंट करा. आपण भेटूया अशा प्रकारच्या नवीन अपडेट सोबत. थँक्स फॉर वॉचिंग. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र.